मंत्री महोदयांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की हा प्रकल्पाची 2002 पासून आतापर्यंत चौकशी लावणार आहेत का अध्यक्ष महोदय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, ज्या झोपडपट्टी माफिया आहे तिच्या विरोधात काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय? मंत्री महोदयांना माझी विनंती आहे. विनंती क्रमांक 1. विनंती क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, हा लक्षवेधी प्रेमनगर रहिवासी संघ विलेपार्ले पश्चिम इथे SRA प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार याच्या विरोधातली आहे. अध्यक्ष महोदय, हा स्कीम 2002-2003 ला सुरुवात झाली SRA स्कीमची. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय 103 कोटी भाडं हा गरीब लोकांच्या थकीत ठेवल्या अध्यक्ष महोदय बिल्डरनी. अध्यक्ष महोदय, 850 झोपडे तोडून 2018 पासून आज 2025 पर्यंत आम्ही पोहोचलो. अध्यक्ष महोदय, गरीब लोक रस्त्यावर फिरतात. अध्यक्ष महोदयांना भाडं दिले नाही. जवळजवळ 103 कोटी भाडं अध्यक्ष महोदय महाशय बिल्डरनी बाकी ठेवलं आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, उत्तरात त्यांनी मला उत्तर दिलेले आहेत की झोपडपट्टी माफिया, हा झोपडपट्टी माफिया विरोधात FIR झालेली आहे. अध्यक्ष महोदय, संजय कदम नावाचा माफिया आहे, त्याच्या नावाने FIR शासनाने केली. उत्तरमध्ये मला दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय मला बोलू द्या. मोठा विषय अध्यक्ष महोदय, 103 कोटीचा भ्रष्टाचार. अध्यक्ष महोदय, पॉइंटेड प्रश्न घ्या. पॉइंटेड प्रश्न विचारतो. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय की हा प्रकल्पाची 2002 पासून आतापर्यंत चौकशी लावणार आहेत का अध्यक्ष महोदय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, ज्या झोपडपट्टी माफिया आहे तिच्या विरोधात काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय? मंत्री महोदयांना माझी विनंती आहे. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, SRAच्या अंडर असलेली राबवण्यात येणारी स्कीम 2003 ला NH2 हे देण्यात आलं होतं. त्यानंतर पुढची प्रोसिजर होत असताना एक लक्षात आलं आहे की 2017 साली ह्या योजनेमध्ये क्लीन CC करिता परवानगी देण्यात आली, परंतु कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होऊ शकलेली नाही. दरम्याने ह्या स्कीमवरती EDच्या मार्फतची ते स्टे 2020 साली आला होता. त्यानंतर एमनेस्टी स्कीमच्या अंडर 2024 साली तिथे डेव्हलपर बदलला गेला आणि नवीन डेव्हलपरचं तिथे इंट्रोडक्शन झालेलं आहे. एकंदरीत सन्माननीय सदस्य महोदयांनी जी माहिती इथे दिली ती वस्तुस्थिती आहे. स्टे जरी 2020 ला आलं असलं तरीसुद्धा 2018 पासून भाडं थकवलं गेलेलं आहे. जवळपास 850 स्लम डेव्हलपर्सना तिथे डिमॉलिश करून त्यांना स्थलांतरित केलं गेलेलं आहे आणि अर्थातच त्यावेळेस भाडं देणं हे अपेक्षित होतं आणि जवळपास 103 कोटीची भाडी ही डेव्हलपरने थकवलेली असताना 2024 साली नवीन डेव्हलपर इंट्रोड्यूस झालेला असताना देखील अजूनपर्यंत भाडं देण्यात आलेलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट लक्षात येते की अशा मुंबईच्या SRA स्कीम मी फार जवळनं पाहिलेल्या आहेत. स्वतः मुंबईमध्ये वाढलो आणि SRA स्कीमच्या बाबतीमध्ये गेल्या अनेक वर्षं मी स्वतः काम देखील केलेलं आहे. तर मला वाटतं ह्या स्कीम राबवत असताना डेव्हलपर्स काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून स्लम डेव्हलपर्सना तिथे आपल्याकडे ओढून ठेवणं, स्लम डेव्हलपर्सवरती तिथे कंट्रोल ठेवणं आणि जे काही SR योजना राबवत असताना जे काही नियम आहेत त्या सोसायटीसोबत त्या स्लम डेव्हलपर्सना त्यांचा विश्वास जिंकण्याकरिता काही तिथे नक्की चुकीच्या गोष्टी देखील केल्या जातात. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 2 विषय फक्त आहेत की ह्या योजनेची जी काही वाताहत होताना दिसते ती नक्की कोणामुळे आहे, कशामुळे आहे, त्या बाबतीमधली चौकशी ही केली जाईल. दुसरा विषय, जे कोणी ह्यामध्ये देखील आपण काही FIR देखील आपण लॉन्च केलेले आहेत, पण ते काही ते इंडिव्हिज्युअल स्तरावरती आहेत, ते संपूर्ण स्कीमच्या अगेन्स्ट नाही आहेत. परंतु तरीसुद्धा ह्या सर्व जे काही झोपडपट्टी माफिया तिथे फिरत आहेत ह्या लोकांवरती देखील तिथे कायदेशीर कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये बोला बोला 2018 साली अध्यक्ष महोदय थाटामाटाने इथे भूमिपूजन झालं. मोठे मोठे नेते स्टेजवर आले. अध्यक्ष महोदय
लोकांची फसवणूक झाली आहे, तुम्ही कार्यवाही काय करणार आहेत आणि कधीपर्यंत कारवाई करणार आहे? माझ्याकडे पूर्ण फाईल आहे, पटलावर ठेवतो अध्यक्ष महोदय. मला कार्यवाहीचे आश्वासन पाहिजे अध्यक्ष महोदय. बोला. अध्यक्ष महोदय, 2016 साली भूमिपूजन झालं हे खरं आहे. एकंदरीत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सोसायटीशी कुठलाही संबंध नसलेली लोक, सोसायटीचे मेंबर नसलेली लोक, झोपडपट्टी माफिया म्हणून तिथे अशा SR स्कीममध्ये नेहमी शिरकाव करताना दिसत असतात. तर ह्यांच्यावरती बंधनं घालणं अत्यंत आवश्यक आहे, कारण अशा स्कीमवरती त्यांचा वरदस्त असतो आणि त्यांच्या कंट्रोलमुळे नक्की SR स्कीम कधी तिथे रखडते देखील. आणि म्हणून अशा सगळ्या लोकांची ज्यांच्यावरती FIR दर्ज केलेले आहेत ते कुठल्या FIR आहेत, त्यांची आजपर्यंत काही कारवाई केली गेली ही सगळी चौकशी करण्यात येईल. त्यांच्यामागे नक्की कोणाचं आहे ते ही सगळी माहिती घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई ही 100% करण्यात येईल. थोडक्यात पराग. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष अरे बाबा, हे माझ्या नंतर विचारा ना. एक तुम्ही विचारा, कालावधीच्या. बोला. अध्यक्ष महोदय, यातल्या 2 लक्ष बर. ह्यामध्ये आपल्याला जी कालावधीची अपेक्षा आहे की पुढच्या 30 दिवसाच्या आतमध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल.